गुड मॉर्निंग एव्हरीवन. 10 ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस लिहून झाल्यानंतर आईसाठी 5 ब्लेसिंग्स, बाबांसाठी 5 ब्लेसिंग. एक्झाम्पल: थँक यू मा फॉर गिव्हिंग मी फ्रेश फ्रूट फॉर इटिंग. हे झालं इंग्लिशमध्ये. थँक यू आई, मला ताजे ताजे जेवण रोज देण्यासाठी. थँक यू आई, माझे कपडे धुण्यासाठी. थँक यू आई, माझा टिफिन भरून देण्यासाठी. थँक यू आई, माझी काळजी घेण्यासाठी. तसंच सेम थँक यू बाबा, तुम्ही फॅमिलीमध्ये पैशाचा एक सोर्स होतात, म्हणजे तुम्ही कमाई करत होता आमच्यासाठी. थँक यू फॉर दॅट. आणि थँक यू बाबा, मला तुम्ही शिक्षणासाठी, माझ्या सर्व शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी मला KG 1 पासून तर मोठं होईपर्यंत त्यांनी आपल्याला पैसे दिले आहेत, त्याच्यासाठी थँक्यू करायचं आहे. थँक्यू बाबा, मला हवे असलेले चॉकलेट, आईस्क्रीम तुम्ही आणत होतात. थँक्यू बाबा, माझे कपडे रोज तुम्ही प्रेस करून ठेवत होता. थँक्यू बाबा, तुम्ही मला शाळेत जाताना रोज 1 रुपया हातात देत होता. म्हणजे त्यावेळेस मला जे आहे ते मी माझ्याप्रमाणे सांगते, तुम्हाला तुमचं लिहायचं आहे. त्याच्यानंतर 5 ब्लेसिंग्स आपल्या नवऱ्या, अफर्मेशन आपल्या नवऱ्यासाठी, 5 आपल्या मुलांसाठी. त्याच्यामध्ये थँक्यू थँक्यू फॉर सुभाष इज thriving and flourishing in his life. Thank you. Subhash is very healthy and energetic. Thank you. Subhash has an excellent knowledge of each and every field. Thank you. Subhash is um, excellent in his workplace. असं मी माझ्या नवऱ्यासाठी 5 लिहिले. त्याच्यानंतर मुलांसाठी मी काल सांगितलंय. थँक्यू. कोमल इज thriving and flourishing in her life. Thank you. Komal is a sincere and honest. Thank you. Komal has excellent communication in English. Thank you. Komal is a very good girl. Thank you. Komal is an intelligent girl. जे तुम्हाला वाटते ते तुम्ही लिहा. जे मला वाटलं, मी रोजचे माझे सेमच आहे. काल जे मी लिहिले होते ते मी आज म्हणणार आहे. आज मी सांगताना वेगळे सांगितले, पण मी कालचे माझे जे 5 होते मी तेच आज रिपीट करणार आहे. हे एवढं झालं की जस्ट सांगा मला, आणि मग आपण आपला क्लास सुरू करूया. ठीक आहे, चलो स्टार्ट फास्ट. त्याच्यानंतर तुमची ड्रीम लिस्ट जर जवळ असेल तर तुम्ही ती ड्रीम लिस्ट सुद्धा बघू शकता. त्याला सुद्धा एकदा हातात घेऊन वाचा. रोजचं हे रुटीन आता हे कंटिन्यू असंच ठेवा. पहिले 10 मिनिटं तुम्हाला हे करायचंच आहे. आज थोडा 1-2 मिनिट इकडे जास्त जातील, काही हरकत नाही. मॅग्निफिशंट आउटकम हे पण करू शकता. ज्यांचं झालं असेल तर ते मॅग्निफिशंट आउटकम लिहा. सगळ्यांना समजलं आहे कसं लिहायचं आहे? नवीन पार्टिसिपेंट काही असेल तर तुम्ही, बोलता येत नसेल तर चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता.
झालंय? हो गया सबका? नाही झालं अजून. ओके, डू डू. तुम्हाला तुमच्या मिस्टरांकडून किती इन्कम हवी आहे? म्हणजे तुमच्या दोघांची इन्कम जे आहे तो आकडा जोडला पाहिजे बरं. नाही तर तुम्ही लिहाल 25 लाख, त्यांना कमवायचे असेल 50 लाख, असं करू नका. जेव्हा तुम्ही अफर्मेशन जर तुम्हाला एखादी करायची आहे की थँक्यू डॅशच्या मंथली इन्कम साठी असं. 50ला सुरू करते मी. 3 मिनिटं राहिले. 2 मिनिटं राहिली. बाकीचे तुम्ही नंतर पण लिहू शकता. ठीक आहे. हो. पण आता तुम्हाला रोजचं हे कळलेलं आहे ना फॉर्मॅट. आता उद्यापासून थोडं आधीपासून फास्ट सुरुवात करायची लिहायला. काही मग इथे सुरुवात इथे लिहायचं काही. आज 50 झालेले आहे. नाऊ सिट स्ट्रेट, टेक अ डीप ब्रीथ 3 टाइम्स. आणि घेताना घ्यायचे, सोडताना प्रेम. म्हणजे जसं आपण रिलीज करत आहोत आपल्या शरीरातून, लव पीस हार्मनी असं रिलीज करत आहोत असा भाव ठेवायचा आहे. आपण आपल्या जगाला प्रेम देत आहोत. सो इनहेल आणि सोडताना असे छान आनंद आपल्या मधून दुसऱ्यांना आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. सो स्टार्ट. सेकंड. थर्ड टाइम. टेक अ डीप ब्रीथ, से थँक्यू. आणि पूर्ण विश्वाकडे आपल्याला आपल्यामधून असलेली प्रेमाची भावना, ऊर्जा ही प्रसारित करायची आहे. आपल्यामधून आपण सगळ्यांना प्रेम, आशीर्वाद अशाच सकारात्मक गोष्टी द्यायच्या आहेत.
धन्यवाद परमेश्वरा आजच्या या सुंदर परिपूर्ण दिवसासाठी. धन्यवाद, माझा श्वास चालतो आहे, मी श्वास घेते आहे. आजचा दिवस मला दिल्याबद्दल धन्यवाद. एक नवीन दिवस, नवीन सुरुवात, नवीन चैतन्य, नवीन आनंद. वाव, माझ्या घरातले सगळे खूप छान, हेल्दी आणि स्वस्त मस्त आहेत. मी खूप खुश आहे. धन्यवाद परमेश्वरा माझ्या परिवारासाठी. धन्यवाद माझ्या आई वडिलांसाठी, ज्यांनी मला जन्म दिला, वाढवलं. धन्यवाद माझ्या नवऱ्यासाठी. धन्यवाद माझ्या मुलांसाठी. धन्यवाद पंचतत्वांसाठी. पाणी जे आम्हाला सतत पुढे पुढे जायला शिकवतं, आमच्यामध्ये चैतन्य निर्माण करतं. धन्यवाद धरती मातेसाठी, जे ग्राउंडेड राहायला शिकवते. फळं फुलं भाज्या आम्हाला देते. धन्यवाद सूर्यप्रकाशासाठी, अग्निदेवतेसाठी, जे नवीन नवीन ऊर्जा आमच्या शरीरामध्ये निर्माण करतं. धन्यवाद त्या हवेसाठी, जे श्वास रूपाने आमच्या शरीरामध्ये आहे. आमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन संचार होतो. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, ज्यामुळे मी नवीन ज्ञान ग्रहण करू शकते आणि त्याचा उपयोग मी स्वतःसाठी व दुसऱ्यांसाठी करते. धन्यवाद माझ्या सगळ्या मेंटॉरसाठी, जे मला एक एक नवीन नवीन गोष्ट शिकवत आहे आणि आयुष्यात पुढे पुढे जाण्याचा मार्ग देत आहे. धन्यवाद माझ्या सगळ्या पार्टिसिपेंटसाठी, जे रोज सकाळी स्वतःचं भविष्य, स्वतःचं जीवन प्रकाशमय करण्यासाठी झूम मीटिंगवर जुळतात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद आजच्या पूर्णत्वाच्या दिवसासाठी, आश्चर्यामागून आश्चर्यकारक आणि चमत्कारामागे चमत्कार अशी सुंदर छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत. प्रत्येक दिवस हा आनंद उत्साह भरून येत आहे. या पूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप आभार. माझ्या आतमध्ये असलेल्या दैवी प्रेमाच्या संचारामुळे मी सकारात्मक लोकांनाच आकर्षित करते. मी सगळ्यांना माफ करते. माझ्याकडून नकळत कोणाला दुखावलं गेलं असेल तर मी त्यांची माफी मागते. परमेश्वरा, आजच्या या सुंदर दिवसासाठी तुझे खूप आभार. माझ्या शरीरासाठी, निरोगी शरीरासाठी, सुदृढ शरीरासाठी खूप खूप आभार. माझे हात पाय सगळे छान आहेत, चालत आहेत. माझे अवयव छान काम करत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी ह्या छान काम करत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या नातेसंबंधासाठी, पूर्ण नातेवाईकांसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या मित्रमैत्रिणींसाठी धन्यवाद. धन्यवाद परमेश्वर. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या सोबत आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. मी धनाचं चुंबक आहे. मी पैशावर प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. मी कर्तृत्ववान आहे. मी भाग्यवान आहे. मी ज्या कामामध्ये हात लावेल ते काम यश आणि प्रगती होत आहे. प्रत्येक कामात सोनं होत आहे. मी खूप खूप प्रगती करत आहे. दिवसेंदिवस मी खूप प्रगती करत आहे. अजून अजून स्वतःला जास्तीत जास्त चांगलं बनवत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. आपल्या शरीराला पूर्ण हे करा, त्याच्यावरून हात फिरवून धरती मातेला थँक्यू करायचंय. आतमध्ये बसलेल्या प्रत्यक्ष परमेश्वराला दंडवत करायचंय. आत्मवंदन. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या आत्म्यांना, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, पैसा, भरभराटी येऊ दे. धन्यवाद. थँक्यू सो मच. जे कोणी युट्यूब चॅनल बघतात त्याही सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान छान बदल घडवू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू फॉर झूम मीटिंग, थँक्यू फॉर वायफाय अँड थँक्यू प्रतिभा मॅम.
सो आता आज आपला आहे तुमचे अंतर्मन तुम्हाला चक्रवाढ व्याज देते. कोण रीड करणार? चलो करो. करू का मी मॅडम? प्राजक्ता करते ना? चालेल. तू करतेस की मॅडमला करू देऊ? कसं पण मॅम तुम्ही सांगितलं. मला कोणी चालेल. करा प्राजक्ता. हो. तुमचे अंतर्मन तुम्हाला चक्रवाढ व्याज देते. ज्यांना संपत्तीची भावना आहे त्यांना जास्त संपत्ती मिळेल. ज्यांच्यात टंचाईची अभावाची भावना आहे त्यांना कमी संपत्ती मिळेल. तुम्ही तुमच्या सुप्त मनामध्ये जे काही साठवले आहे ते त्या गोष्टीचा गुणाकार करते आणि तिला मोठे करते. दररोज सकाळी उठल्यावर तुमच्या मनात समृद्धी, यश, संपत्ती आणि शांतीचे विचार संकलित करा. या संकल्पनावर चिंतन करा. तुमच्या मनाला त्याच्यासोबत जास्तीत जास्त गुंतवून ठेवा. या सज्जनशील कल्पना एखाद्या ठेवीप्रमाणे तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचतील आणि तुमच्यासाठी विपुलता आणि समृद्धी आणतील. येस. जशी भावना तसा रिझल्ट. भावना जर माझी संपत्तीबद्दल समृद्धीची आहे, माझ्याकडे छान फिलिंग आहे त्या पैशाबद्दल. आपण नेहमी म्हणतो की अरे हे नाही ते नाही ते नाही, पण जेव्हा तुम्ही तुमच्या सभोवताली एक नजर फिरवायची, तुम्ही सतत पैशाशी घेरलेले आहात. म्हणजे पैसा कसा? तुमच्याजवळ बुक आहे, बुक तुमच्याजवळ कशाने आली? असं तर वरून काही टपकली नाही ती. तुम्ही पैसे दिले म्हणून तुम्हाला बुक मिळाले. तुमच्याकडे पेन आहे, तुम्ही कपडे घातलेले आहात, तुमच्या आजूबाजूला सगळ्या सुखसोयी तुम्हाला उपलब्ध आहे. बेड आहे, टेबल आहे, चेअर आहे, मोबाईल तुमच्या हातामध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्ष्मी मातेने दिलेल्या आहेत. मग आपल्याकडे तर सगळंच काही आहे. तर या सगळ्या वस्तू आपल्याकडे आहेत. जेव्हा आपण स्वतःला पैसे नाही किंवा पैशाचा अभाव आहे तेव्हा हा विचार करतो, तेव्हा एक नजर आपल्या घरातल्या सगळ्या वस्तूकडे टाकायची आणि मग म्हणायचं की वा, मी किती श्रीमंत आहे, किती छान आहे. तुम्हाला कळेल की तुमच्याकडे किती संपत्ती आहे. म्हणून नेहमी संपत्तीची भावना जास्त असेल तुम्हाला जास्त संपत्ती मिळेल. टंचाईची भावना जर जास्त असेल तर तुम्हाला संपत्ती मिळणार नाही. एक सेकंद. येस. आणि आपल्या सुप्त मनामध्ये आपण काय साठवलेलं आहे, जे काही आपण जर म्हटलं माझे पाय दुखत आहे, मला हे होत आहे, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, त्या गोष्टी तथास्तु. मला हे नाही का, अजून नाही, अजून नाही. तो जो युनिवर्स आहे तो त्याला मल्टिप्लाय करतो. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, असं तो कंटिन्युअस. तुम्ही 2 कंप्लेंट मग 4 तुम्हाला टंचाई, असं कंटिन्युअस त्याचं गुणाकार चालतो. आणि तसं तसं ते मोठं मोठं होतं, डबल 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 होत जातं. सो दररोज आपण जेव्हा सकाळी उठतो तर आपण ब्लेसिंग्स लिहितो. सकाळी उठल्या उठल्या बेडवरच सगळ्यात पहिले सुरू करायचं आहे की थँक यू फॉर रात्री मी खूप छान झोपले, माझं बॉडी त्याच्यामुळे नरिश झाली, मला खूप छान वाटत आहे. थँक्यू माझ्या बेडसाठी, थँक्यू माझ्या पिलोसाठी, थँक्यू माझ्या चादरीसाठी, थँक्यू माझ्या रूमसाठी. हे झालं की जसं बाथरूममध्ये गेले तिथे शॉवर गीझर जे तुम्ही यूज करता त्याला डेली रुटीन विदाउट फेल एवढी मेहनत करावी लागेल तरच रिझल्ट मिळणार. न चुकता म्हणजे डेली तुमच्या म्हणजे ह्या तुमच्या शरीरामध्ये हे हॅबिट टाकून ठेवा की बाय डिफॉल्ट, म्हणजे जसं ते सबकॉन्शियस माइंडमध्ये एकदा तुम्ही रोज 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 कराल ना की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते पेनिट्रेट होऊन तितकं फिक्स्ड होऊन जाणार. मग तुम्ही जरी लक्ष नाही दिलं जसं तुम्ही ऑटोमॅटिक ते करायला लागाल. मग सबकॉन्शियस माइंडच तुमच्याकडून ते करून घेईल. तर सकाळी उठल्यावर समृद्धी, यश, संपत्ती, शांती असे विचार आपल्या डोक्यात आणायचे आणि याच्यावर सतत चिंतन करत राहायचं. आणि आपल्या मनाला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवायचं. कोणी काय केलं, कोणी काय म्हटलं, त्याला फक्त ब्लेसिंग द्यायचे आणि सोडून द्यायचं. सर्जनशील कल्पना एखाद्या आपल्या बँकेत ठेवलेल्या ठेवीप्रमाणे असतात आणि त्या वाळत वाळत जातात. तसंच त्या अंतर्मनापर्यंत पोहोचतील आणि मग आपल्या आयुष्यामध्ये विपुलता आणि समृद्धी आले.
हे करून बघा, काहीही का घडले नाही. काहीही का घडले नाही. तुम्ही म्हणत असाल, अरे मी हे केले पण काही झाले नाही. तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला नाही, कारण कदाचित तुम्ही त्या चांगल्या गोष्टीचा विचार केल्यानंतर 10 मिनिटांनी तुम्ही भीतीच्या विचारात अडकला असाल आणि त्यामुळे तुम्ही केलेले सकारात्मक विधान प्रभावहीन ठरले असेल. जेव्हा तुम्ही जमिनीत बी पेरता तेव्हा त्या दिवशी तुम्ही ते खोदून काढत नाही. तुम्ही त्याला रुजण्याची आणि वाढण्याची संधी देता, मगच ते रुजते. समजा तुम्ही म्हणणार आहात की मी हा खर्च करू शकणार नाही, तेव्हा तुम्ही हे वाक्य पूर्ण न करता मी हा खर्च डॅश डॅश या शब्दांवरच थांबा. या वाक्यास रचनात्मक स्वरूपात रूपांतरित करा, जसे की रात्रंदिवस मी सर्व बाबतीत समृद्ध होत आहे. येस. सो आपण जेव्हा सारखं असं म्हणतो, अरे मी हे केलं पण अजून काही रिझल्ट आला नाही, हा मी रोज लिहिते, मी अफर्मेशन पण करते, माझं सगळं सुरू आहे, पण एखाद्या वेळेस पैसे आले, आपण खुश आहोत. थोडं जर काही झालं की पुन्हा आपण बिलो द लाईन जाणार. आपल्यामध्ये भीती, चिंता, कसं होईल, मला बिल न भरायचं आहे पण माझ्याकडे आज तेवढे पुरेसे पैसे नाहीत. मग झालं, ते पैसे आले, तुम्ही बिल भरलं की अजून थोडंसं काही दिवसांनी किंवा 3-4 दिवसांनी किंवा त्याच दिवशी सेम कधी एखादं चॅलेंज आलं, अरे हे इतकं महाग आहे, कसं कसं घ्यायचं, किंवा असे कुठलेही विचार आपल्या मनामध्ये येता कामा नये. जर तुमचे असे विचार आले तर त्यावेळी तुम्हाला फक्त त्या विचाराला तिथेच थांबायचं आणि ट्विस्ट करून त्याला पॉझिटिव्ह करायचं. जसं शेतकरी जेव्हा जमिनीमध्ये बीज रोपण करतं तेव्हा तो रोज जाऊन बघत नाही की किती वाढलं, किंवा खोदून बघत नाही का नाही वाढलं, किती वाढलं, असं बघत नाही तो. बीज पेरल्यानंतर 8 दिवसांनी जाऊन बघतो, थोडं अंकुरित आलं. मग अरे 2 दिवसांनी अजून थोडं वर आलं. मग तो याच्यातून त्याने त्याचं आउटर कव्हरिंग काढलं. मग थोडंसं कोंब बाहेर आलं, मग एक छोटंसं पान आलं. मग असं करत 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 ते सुंदर असं छान झाड जमिनीतून बाहेर येतं. तसंच तुमच्याकडेही हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी रोज छान होत आहे, रोज समृद्धी येत आहे, रोज माझ्याकडे पैसा वाढतोय, मी रात्रंदिवस समृद्ध होत आहे, मी रात्रंदिवस हळूहळू प्रगती करत आहे, असं तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणावं लागेल. जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह थॉट्स येतील किंवा तुम्हाला भीतीदायक थॉट येतील की पैसा खर्च करू कसा, माझ्याकडून हे खर्च होणार नाही, मी कुठे अफोर्ड करू शकतो, आपल्या तर काही बस म्हणजे मेरे बस की बात नाही, म्हणजे माझं तर काही आवाक्याचं नाही आहे हे, असं काही जर तुम्ही सेंटेन्सेस बोलत असाल तर त्यांना न बोलता तिथे स्टॉप करायचं. नाही नाही, मी हे करू शकणार, मला विश्वास आहे, माझ्याकडे हे येणारच. काल मी एक पॉडकास्ट बघितला, त्याच्यामध्ये एका मुलांनी 3 वर्षामध्ये 100 कोटीची संपत्ती, टार्गेट त्याचं कम्प्लीट झालं. झिरो होतं त्याच्याकडे, 100 कोटी विदिन 3 इयर्स. जस्ट मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन. त्याने एक सांगितलं की तुम्ही रोज जर थँक्यू बोललात ना तर तुम्हाला कुठल्या मंदिरात सुद्धा जायची गरज नाहीये. ग्रॅटिट्यूड मध्ये खूप पॉवर आहे. आणि काल कोणीतरी एक व्हिडिओ पाठवला, त्याच्यातही हे सेंटेन्स होतं. तर आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या प्रॅक्टिसेस चालू ठेवा, कुणासोबत काहीही वाद घालायची गरज नाही. कोण चुकीचा कोण बरोबर, सगळे आपल्या जागी योग्य असतात. कुणाशी कुठलीच बहसबाजी करायची नाही. आपल्या फक्त वेळ मिळाला की आपले अफर्मेशन, आपली प्रॅक्टिस, आपलं घर, आपलं बाळ, आपलं फॅमिली, बस. कुठे गॉसिप नाही, काही नाही. म्हणजे तुमच्या डोक्यात ते विचारच येणार नाही अभावाचे. तुम्हाला एक म्हणजे मिळणारच नाही, टाइमच मिळणार नाही. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही जितकं जास्तीत जास्त चांगल्या गोष्टीमध्ये हे कराल. वेळ मिळाला तर एखादं पुस्तक घेऊन बसा, एखादं छान पॉडकास्ट बघा. नाही दुसरीकडे काम कधी करायचं. मला वेळ मिळालाय, मी काहीतरी, तुम्हाला वाटतं तुम्ही अश्विन मॅमचं सेशन लावून बसा, अरविंद सरांचं सेशन लावून बसा, पुन्हाच चांगलं जे पाहिजे ना, जे चांगले जास्तीत जास्त चांगलं फूड तुम्ही तुमच्या डोक्याला द्याल ना, तेवढं जास्तीत जास्त तुमचा विकास होईल. पुढे संपत्तीचा खरा स्रोत.
संपत्ती संपत्तीचा खरा स्रोत तुमच्या सुप्त मनात विचारांचा, कल्पनांचा अभाव नसतो. त्यामध्ये असे असंख्य विचार व कल्पना आहेत ज्या तुमच्या जागृत मनात प्रभावित होण्यास आणि असंख्य मार्गांनी तुमच्या खिशात अमाप पैसे भरण्यास सक्षम आहेत. शेअर बाजार वर गेला किंवा खाली गेला, जरी पाऊंड, स्टर्लिंग किंवा डॉलरचे मूल्य वर किंवा खाली गेले, तरी ही प्रक्रिया तुमच्या मनात सतत चालू राहील. खरं तर तुमची संपत्ती कधीही बॉन्ड, स्टॉक किंवा बँकेतील पैशावर अवलंबून नसते. ही फक्त प्रतीक आहेत. अर्थातच ती आवश्यक आणि उपयुक्त असली तरी ती केवळ चिन्ह आणि प्रतीक ती आवश्यक आणि उपयुक्त असली तरी ती केवळ चिन्ह आणि प्रतीक. मला हे सांगायचं आहे की जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाला हे पटवून दिले की संपत्ती तुमची आहे आणि ती तुमच्या जीवनात नेहमीच प्रवाहित होत असते, ती कोणत्याही स्वरूपात तुम्हाला नेहमीच आणि अपरिहार्यपणे तुमच्याकडेच येते. येस. सुप्त मनाच्या विचारांचा, कल्पनेचा जिथे म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कल्पना आणि विचारांचा जिथे अभाव असेल, जिथे असंख्य विचार आणि कल्पना आहे, तेव्हा ते जागरूक मनामध्ये प्रवाहित होतं आणि चांगले विचार, चांगल्या भावना जितक्या जास्तीत जास्त असंख्य मार्गाने तुमच्याजवळ पैसे येण्यासाठी मार्ग मोकळे होते. पण जर का सपोज शेअर बाजार घसरला, खाली आला किंवा डॉलर्स खाली आलं किंवा एखादं काही होऊ शकतं, जसं कोविडमध्ये काही लोकांनी भरपूर पैसे कमवले, काही लोकांनी त्यांना नाही मिळाले, पण ज्यांच्याकडे पैसा होता त्यांनी दुसऱ्यांना सुद्धा मदत केली. मग ऑलवेज थिंक की येस, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्याकडे भरपूर पैसा येईल, मी दुसऱ्यांची पण मदत करू शकेल. हे चांगले विचार, चांगले जास्तीत जास्त चांगले विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. कुठलीही गोष्ट म्हणजे जी संपत्ती जी आहे ही बॉन्ड, स्टॉक, बँकेचा पैसा याच्यावर अवलंबून नाहीये. तुमचे विचार कसे आहेत, त्यावेळेस तुमची चिंता, भीती कशी भावना आहे, तुमची फ्रिक्वेन्सी कशी आहे. पैशाची फ्रिक्वेन्सी ही खूप म्हणजे जास्त असते, 500 मेगाहर्ट्जच्या वर असते. मी रोज सकाळी तेवढं माझं फ्रिक्वेन्सी आहे का, मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत माझा तोच फ्रिक्वेन्सीचा झोन असतो का, हे स्वतः चेक करायचं नेहमी. काही गोष्ट झाल्यानंतर लगेच आपण चिडचिड करणे, राग येणे किंवा कोणी काही म्हटलं तर पुन्हा बिलो द लाईन जाणे, हे सगळं तुम्हाला ऑब्झर्व करायचं सतत. आपली फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व करायची. संपत्ती ही जी आहे, बॉन्ड, पैसा याच्यावर हे फक्त एक हे आहे काय म्हणतात त्याला, चिन्ह आहे की यस, या पैशाने घेतलेली ही वस्तू ती आवश्यक आणि उपयुक्त असली तरी फक्त ते चिन्ह आणि प्रतीकच आहे. पण ती वस्तू तोपर्यंतच, म्हणजे तुमच्या भावना कशा आहेत, तुम्ही कसं विचार करता, अभावता आहे तुमच्यामध्ये की चिंता आहे, त्याप्रमाणे तुमच्याकडे ते कॅच होईल. तुम्ही मॅग्नेट कशाचे आहात, चिंता, भीती, सतत चिडचिड कशाचे मॅग्नेट आहात तुम्ही, मग तेच आकर्षित होणार. जर तुम्ही समृद्ध, आनंद, एकदम असं कूल, शांत असाल तर तुमच्याकडे तेच ते आकर्षित होत राहील. तुमच्या अंतर्मनाला पटवून जर तुम्ही दिलं की तुमची संपत्ती ही तुमच्या जीवनात नेहमीच प्रभावित होईल, म्हणजे तुमचा इथे ठाम विश्वास पाहिजे की काही होऊ दे, मला माझ्या स्टॉक कडून 1000% माझं रिझल्ट मला मिळणार आहे. तुमचा हा तिथे विश्वास पाहिजे. विश्वास डगमगायला नको. तुम्हाला स्वतःच्या अंतर्मनाला हे पटवून द्यावं लागेल की माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे आणि हळूहळू अजून येत राहणार. काहीही हो, मी समृद्ध आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये खूप छान आहे. बस हे जितकं जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या त्याला अंतर्मनाला पटवून दिलं, तेवढं जास्त तुमच्या जीवनामध्ये समृद्धता आणि चांगल्या गोष्टी घडेल. आणि मग त्याचप्रमाणे त्या तुमच्या समोर येणार आणि तुमच्याचकडे येणार. तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समृद्धतेने कराल, खुशीने कराल, तुमच्या मनामध्ये भीती, चिंता कुठलाही किंतु परंतु राहणार नाही. तर तुम्हाला विश्वास आहे की येस, मी एवढा कमाई करणार,
माझं एवढं टार्गेट आहे, मला हे मिळणार. काय कसं कुठून मला माहित नाही. हे मार्केट वर जाओ की खाली जाओ मला काही फरक पडत नाही, माझं एवढं होणार आहे. हे तुमचा विश्वास पाहिजे. उलट त्या कंपन्यांना ब्लेसिंग्स द्यायचे. आपल्याला वाटतं ना भीती, त्यावेळेस एकच गोष्ट सुरू करायची की परमेश्वरा, या कंपनीला खूप फ्लरिश होऊ दे, याच्यातल्या सगळ्या एम्प्लॉईजला भरभरून पगार मिळू दे, ही कंपनी खूप उच्चांकावर जाऊ दे, आणि वा मस्त मला रिटर्न मिळू दे. हे तुम्ही ब्लेसिंग्स द्यायचे त्यावेळेस, तुम्हाला जर भीती वाटत असेल तर. ताण तणावात दिवस घालवण्याचे खरे कारण. हं. बरेच लोक असे असतात की त्यांना आपले दिवस गरिबीत घालवावे लागतात आणि महिन्याचा खर्च भागवण्यासाठी धडपडावे लागते. आपला रोजचा खर्च भागवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. तुम्ही कधी त्यांचे संभाषण ऐकले आहे का? ज्यांनी आयुष्यात यश मिळवले आहे आणि चार चौघातून ते ताठ मानेने जगत आहेत. त्यांचा ते सतत निषेध करतात. अनेक वेळा त्यांचे संभाषण अशा प्रकारचे असते की अरे तो माणूस समाजकंटक आहे, तो निर्दयी आहे, तो बदमाश आहे. याच कारणांमुळे त्यांच्याकडे पैशांची कमतरता असते. त्यांना पाहिजे असलेल्या गोष्टींचाच ते सतत निषेध करत असतात. ते त्यांच्या अधिक श्रीमंत सहकाऱ्यांवर टीका करतात कारण त्यांना त्यांच्या समृद्धीचा हेवा वाटतो. संपत्तीला आपल्यापासून दूर पळवून लावण्याचा सर्वात जलद व खात्रीचा मार्ग म्हणजे आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत लोकांवर टीका करणे आणि त्यांची निंदा करणे. अंडरलाईन दिस सेंटेन्स. संपत्तीला आल्यापासून दूर पळून लावण्याचा सर्वात जलद व खात्रीचा मार्ग म्हणजे आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत लोकांवर टीका करणे आणि निंदा करणे. फॉर एक्झाम्पल, अंबानीकडे लग्न झालं, किती लोकांना खुशी झाली बघताना. किती लोकांनी त्या वेडिंगला बघून खूप छान केलं, वा आपल्या घरी पण आपण असंच करू, आपल्या मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न. कोणी विचार केला असा? खूप क्वचित लोक असतील कदाचित. मोस्ट प्रोबेबली लोकांनी काय, पैसा आहे, काय एवढं वेडिंग, किती किती कुठे कुठे वेडिंग करतो आहे. श्रीमंत लोकांच्या गोष्टी असतात, लोकांचे पैसे खाऊन करतो आहे. इकडे आम्हाला जिओला इकडे भाव वाढवलेला आहे, म्हणजे हे विचार होते लोकांचे. आमचं आउट गोईंग जे काही ते जिओचे जे काही सर्व्हिस तुम्हाला मिळतात त्याबद्दल भलं बुरं बोलून, किंवा शाहरुख खान झाले, सलमान खान झाले, हे लोक आहे, खूप खूप मोठे मोठे लोक आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त मेहनत घेतली. त्यांनी लोकांची ठिकाणी केली. ते पुस्तकं वाचतात, ते स्वतःला बिझी ठेवतात, मेहनत करतात, स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास आहे, मॅनिफेस्ट करतात, थँक्यू करतात. तुम्ही जर बॉलिवूडची हिस्ट्री बघितली, पडताळून बघा, प्रत्येक व्यक्ती हेच काम करतो आणि म्हणून तो आज उच्चांकावर आहे. शाहरुख खान तर किंग खान हा आहे, स्वतः त्याने ऑलरेडी तो नेहमी डिक्लेअर करायचा. सकाळी उठल्या उठल्या तो स्वतःलाच म्हणतो, हे किंग खान वेकअप, असं तो स्वतःला संबोधून बोलतो आहे. आणि त्यांनी जर पैसा खर्च केला तर आपल्याला असं वाटतं की तो उगाच त्यांनी कुठून तरी पैसा आणलेला आहे. किंवा एखाद्या शेजाऱ्याने किंवा आपल्या घरातच एखाद्या नातेवाईकाकडे जर, पहिले सपोज त्यांची परिस्थिती ठीक नव्हती, पण मग नंतर हळूहळू खूप सुधारली आणि खूप त्यांच्याकडे छान परिस्थिती झाली, तेव्हा एखादा काय म्हणेल, कुठून तरी आणलाय चोरीचा माल, काहीतरी 2 नंबरची कमाई आहे म्हणून एवढ्या लवकर एवढं होतं, असं काही होतं का? हे विचार सगळ्यात खराब विचार. जिथे तुम्हाला हवी असलेली गोष्टच दूर लोटतात. जर तुमच्याकडे तेवढा पैसा नाही आणि तुम्हाला जर हवा आहे आणि तुम्ही जर दुसऱ्याच्या पैशासाठी जर असं बोललात तर ती तेवढीच वस्तू तुमच्यापासून दूर जाणार. कारण तुम्ही एक काय म्हणतात त्याला, टीका करत आहात. टीका निंदा याच्यावर आपल्याला पुन्हा 10-10 ब्लेसिंग्स लिहावे लागतात. आपण तेवढं तेवढं पुन्हा मायनस मायनस होत जातो. आज आम्ही ग्रॅटिट्यूड करतो, पण एखाद्याला जर आपण काही बोललं की तेवढंच मायनस होतं. त्याच सारखं हे आहे की काही काही लोक खूप मेहनत करतात, खूप मेहनत करतात, पण तरीही त्यांच्याकडे पैसा काही पुरत नाही. त्यांना नेहमी संघर्ष करावा लागतो. का? कारण त्यांचे विचारच चांगले नाही दुसऱ्याबद्दल. ते चार चौघात समजा कुठे बसले ना तर त्यांचं सारखं टीका 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 टीका. अरे असं नसतं, पैसेवाले लोक आहेत ते, काय आहे त्यांना याचं त्याचं पोट मारून. आज कोण नाही आहे जो
कुणाचं काही मारून जगत नसेल, सगळ्यांनाच, सगळेच आहेत जे कुणा ना कुणाकडून कुणाचं नुकसान म्हणजे कुणाला लॉस होतो म्हणजे दुसऱ्याला फायदा होतो. शेअर मार्केटमध्ये बघितलं असेल ना तुम्ही, म्हणजे मी जर माझा शेअर विकला, मला फायदा झाला, समोरच्याने घेतला पण तोच जर शेअर खाली गेला तर त्याचं नुकसान झालं, जे काही आहे. म्हणजे लेनदेन लेनदेन चालतं, मग ह्याच्यावरच चालू आहे. आपल्याला ही टीका करायची नाही, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. ह्याच्यानंतर लक्षात ठेवा, यदा कदाचित जर तुमचे फ्रेंड, तुमचे जवळचे कोणी मित्रमैत्रीण, रिलेटिव्ह, आजूबाजूचे किंवा सोशल मीडियावर तुम्ही काही असं बघितलं नाही, एखाद्या 4 मैत्रिणी जर बसल्या आणि अरे ते असं तसं, तिथे आपलं स्वतःचं कंट्रीब्युशन द्यायचं नाही. तिथे तोंड चूप ठेवून बाहेर निघून जायचं. कुणाची निंदा नालस्ती करायची नाही, कुणाला कसा, उलट त्याला वा वा त्याच्याकडे पैसे आले, वा भरपूर अजून येऊ, भरपूर पैसा येऊ दे, तुम्ही हे ब्लेसिंग्स द्या, तीच परत तुमच्याकडे येणार. वाचू पुढे. हम्म. संपत्तीच्या प्राप्तीच्या मार्गातला एक सामान्य अडथळा. एक अशी भावना जी अनेक लोकांच्या जीवनात संपत्तीच्या कमतरतेचे कारण ठरते, ती भावना मत्सर ही आहे. हम्म. उदाहरणार्थ, जर तुमच्या प्रतिस्पर्ध्यापैकी एकाला बँकेत भरपूर पैसे जमा करताना पाहिले आणि त्याच वेळी तुमच्याकडे बँकेत ठेवण्यासाठी थोडीशीच रक्कम असेल, तर त्याचा तुम्हाला हेवा वाटेल का? या भावनेवर मात करण्याचा मार्ग म्हणजे स्वतःला सांगणे, किती छान गोष्ट आहे, मला या व्यक्तीच्या समृद्धीबद्दल आनंद होतो आहे, त्याने अधिक पैसे कमवावेत अशी माझी इच्छा आहे. ईर्ष्यायुक्त विचार विनाशकारी असतात, कारण ते तुम्हाला नकारात्मक स्थितीत ठेवतात. म्हणूनच संपत्ती तुमच्याकडे येण्याऐवजी तुमच्यापासून दूर पळते. जर तुम्हाला तुमच्या संपत्ती किंवा समृद्धीबद्दल ईर्ष्या वाटत असेल, तर लगेच दावा करा की तुम्ही खरोखरच त्या व्यक्तीसाठी शक्य तितक्या मार्गांनी अधिक संपत्तीची कामना करत आहात. त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकले जातील आणि अंतर्मनाच्या नियमाद्वारे तुम्हाला अधिक संपत्ती मिळेल. येस, ऑलवेज स्वतःला इंट्रोस्पेक्ट करायचं, बघायचं की माझ्यामध्ये खरंच मत्सराची भावना आहे का. मी दुसऱ्याची संपत्ती बघितल्यानंतर मला काय वाटतं, हेवा वाटतो, मत्सर वाटतो, की प्रेम, अजून खुशी, हे वाटते. कारण संपत्तीच्या कमतरतेचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ती आहे मत्सराची भावना. जी भावना करू ना, त्याचप्रमाणे तुमचे सेल रिॲक्ट करतील, तुमची बॉडी पूर्ण त्याप्रमाणे रिॲक्ट करेल, तुमचे व्हायब्रेशन पूर्ण खराब होतील. एकदा का तुमच्या शरीरातले व्हायब्रेशन खराब झाले की ते खराबच बाहेर युनिव्हर्समध्ये जाणार आणि तेवढेच मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे परत येणार. ऑलवेज थिंक दिस, हे खूप महत्वाचं आहे. कधीच कुणाबद्दल मत्सर करायचं नाही. कोणी आपला प्रतिस्पर्धी बँकेमध्ये 4 लाख घेऊन आलाय आणि तुमच्याकडे फक्त 50,000 जर असेल, तर वा वा काय समृद्ध व्यक्ती आहे, वा अजून असंच यालाही देव देव. ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. छान गोष्ट आहे, त्या व्यक्तीच्या समृद्धीबद्दल आनंद व्हायला पाहिजे, अजून त्यांनी पैसे कमवावेत अशी माझी इच्छा आहे असं म्हणायचं. ईर्ष्यायुक्त विचार हे विनाशकारी असतात, हेही एक सेंटेन्स आहे. वर जे हे सांगितले ना, मत्सर, हा एक सेंटेन्स आहे, हे अंडरलाईन करून ठेवा. आणि कधी अशी भावना आली की पटकीने आपल्या स्वतःला अलर्ट करायचं. ईर्ष्यायुक्त विचार हे विनाशकारी असतात, नकारात्मक स्थितीमध्ये ठेवतात ते आपल्याला. मग त्यावेळेस आपल्याकडे येणारा पैसा सुद्धा अजून दूर जातो. म्हणजे देवाला तुम्हाला द्यायचे आहे, पण तो पहिले टेस्ट घेतो की चला याचं जरा बघूया, किती याची फ्रिक्वेन्सी छान आहे, किती याची भावना खूप मस्त आहे दुसऱ्यांबद्दल. मग तुम्हाला एखादं सिच्युएशन तिथे तो निर्माण करेल आणि त्यावेळेस जर तुम्ही पास झाला, तर तुमच्या स्वप्नामध्ये येणारी गाडी, घर, तुमचं बिझनेस करिअर, ते तुमच्या जवळ अजून येईल आणि ते पूर्ण होईल. तुम्हाला जर दुसऱ्याची संपत्ती आणि समृद्धीबद्दल जर ईर्ष्या वाटत असेल, तर लगेच त्या व्यक्तीसाठी शक्य तितक्या मार्गाने अधिक संपत्तीची ब्लेसिंग्स द्यायची, नकारात्मक विचार काढून टाकायचे आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या नियमाद्वारे जर तुम्ही दुसऱ्यांना छान छान दिलं, तुम्हाला
तेवढंच मल्टिप्लाय होऊन परत मिळणार आहे. अधिक संपत्ती तुमच्याकडे येईल. लेसन होऊन जाईल कम्प्लीट बहुतेक आज की राहील बघ. ठीक आहे. संपत्तीच्या प्राप्तीच्या मार्गातला एक मोठा अडथळा दूर करणे. जर कोणीतरी अप्रामाणिकपणे पैसे कमवत असल्याची तुम्ही टीका करत असाल किंवा त्याबाबत टीका करत असाल तर त्याबद्दल काळजी करणे थांबवा. जर तुमची शंका बरोबर असेल तरी तुम्हाला याची माहिती असायला हवी की असे करून ती व्यक्ती मनाच्या नियमाचा नकारात्मक वापर करते आहे. कालांतराने मनाचा नियम त्याला योग्य ते फळ देईल. तथापि तुम्ही मात्र काळजी घ्या, त्याच्यावर टीका करू नका. याची कारणे आधीच सांगितली आहेत. लक्षात ठेवा, संपत्तीच्या मार्गातील अडथळे तुमच्या स्वतःच्या मनात आहेत. तुम्ही तो मानसिक अडथळा आता पार करू शकता. हा अडथळा पार करून तुम्ही प्रत्येकाशी चांगले मानसिक संबंध देखील बनवू शकता. येस. अजून सेकंड गोष्ट ही आहे जी आपण नकळत करतो. आपण कारण जसं ठेका घेतलाय, दुसरं काही जर काही करत असेल वाईट, अरे अरे असं नको करू, काय बाबा तो करतो आहे, काही त्याला अक्कल आहे की नाही, टीका करणे. कुणी दारू पित असेल, त्याच्या बायकोला रोज मारत असेल तर अरे रे काय वैशी माणूस आहे, काय त्याला अक्कल आहे का, असं आहे का, हे नाही म्हणायचं. आपण काय शिकलो आहे मागच्या लेसन मध्ये? आपल्याला हेट्रो सजेशन द्यायचे आहे की तो त्या व्यसनापासून मुक्त होत आहे, त्याच्या घरी छान आनंदी वातावरण आहे. मग जर तुम्हाला सेम असंच पैशाबद्दल जर असं वाटत असेल की बाबा हा व्यक्ती काहीतरी वेगळं करतोय, किंवा एखादा चोर आहे, तो चोरी आहे, त्याचं मन आहे, फिक्स आहे, त्याने ठेवलं आहे, म्हणजे मनामध्ये त्याने हे केलं की मी आज चोरी करेल, असं करेल, मला पैसा मिळेल, हा त्याचा मार्ग झाला. शिक्षा द्यायचे परमेश्वर त्याला देईल. आपण काय म्हणू शकतो, ब्लेसिंग करू शकतो की देवा त्याच्या जीवनात एवढी समृद्धी आण की त्याला हे काम करायची गरज नको पडू दे, त्याला चांगला जॉब मिळू दे, त्याला त्याचं हवं दे, त्याचं करिअर घडू दे, आणि त्याच्याकडे भरपूर पैसा येऊ दे. मी त्याला हे ब्लेस करेन. मी उलट त्याला हे बोलणार नाही, त्याला शिव्यागाळ करणार नाही, किंवा त्याच्याबद्दल किती वैशी आहे, कसा आहे, त्याला अक्कल नाही, काही दया नाही, माया नाही, असं काही असतं का, म्हणजे ह्या गोष्टी मला बोलायच्या नाही. नकारात्मक वापर करायचा नाही, सेंटेन्स कुठलेही मला असे वापरायचे नाही, त्याच्यावर टीका करायची नाही. जे फळ द्यायचं कालांतराने त्याला त्याचं फळ मिळणार. तुम्ही काळजी करायची नाही, टीका करायची नाही. संपत्तीच्या मार्गातला हा एक मोठा अडथळा आहे. आपले प्रत्येकाशी मानसिक संबंध आपले चांगले असले पाहिजे. आपण जर आपल्या मनातून छान हेट्रो सजेशन द्यायचे, तुम्हाला वाटतंय खूप काळजी, हेट्रो सजेशन द्या. तुम्ही तुमचं एवढंच काम करा. चांगले विचार पाठवा त्या व्यक्तीपर्यंत. चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे, त्याला परमेश्वर बुद्धी दे, त्याचं चांगलं होऊ दे, तो त्याच्या जीवनात समृद्ध होऊ दे, बस एवढंच करायचं. प्रत्येक व्यक्ती त्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येक गोष्ट त्याला योग्य वाटते म्हणून तो करत असतो. परिस्थिती कधी कधी करायला भाग पाडते, त्यावेळेस त्या ठिकाणी तो व्यक्ती योग्य तेच असतो. आपण कुणीही नाहीये त्याला चूक किंवा बरोबर ठरवणारे. तो वरचा बसलेला आहे, त्याला माहित आहे. म्हणून आपण कुठलीही गोष्ट आपल्या हातात घ्यायची नाही. आपला लहान मुलगा आहे, तो जर दुसरं जास्त मोबाईल बघतो आहे किंवा त्याचं काही असेल तर तिथेही आपण हायपर होऊन त्याला चिडचिड करून काहीच करायचं नाही. आपण म्हणायचं येस, तो त्या मोबाईलच्या व्यसनातून मुक्त होत आहे. हळूहळू आता तो अभ्यास करायला लागलाय, खूप छान अभ्यास करत आहे. रोज 5 अफर्मेशन लिहायची, रोज. जितकं जास्तीत जास्त तुमचे चांगले व्हायब्रेशन राहणार तेवढंच तुमचं अजून अजून जीवन समृद्ध होणार आहे. आणि डेलिबरेटली विचार करा, कधीच झालं असं तर पटकीने आपलं व्हायब्रेशन चेंज करायचे. आपल्याला स्वतःला चांगल्याचे ठेवायचं, डान्स करायचा, हे करायचं, ते करायचं, फिरायला जायचं, बाहेर काही बरं वाटत नसेल तर बाहेर मस्त खुल्या हवेत जा. पंचतत्वाला थँक्यू करा, स्वतःला थँक्यू करा. बुक घ्यायची आणि लिहत बसायचं त्या व्यक्तीबद्दल चांगले 10-10, 15-15 ब्लेसिंग्स. परंतु टीका करायची नाही. आपल्या तोंडातून एकही शब्द असा निघायला नको की त्या व्यक्तीला आपण काही बोलत आहे. ठीक आहे, चला.
बाकीचं उद्या घेऊया. थँक्यू सो मच. उद्या लेसन कम्प्लीट होऊन मग आय थिंक पुष्कळ लोकांना आता क्लिअर झालं असेल की कसं म्हणजे संपत्तीमध्ये आपण का आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम येतो. आपण तर खूप काही लिहितो, बोलतो, सगळं करतो आणि कंटिन्युअस जे आहे ते तुम्हाला मनी सर्कल चालवायचं आहे. त्यांनीही तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो आणि बाकी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. चला, थँक्यू. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. काही शेअर करायचं, काही बोलायचं असेल तर सांगा, अदरवाईज आपण एंड करूया मीटिंग. मॅम, मला जस्ट एक थॉट आला होता माइंड मध्ये की आता हा जो आपला 9th चॅप्टर होता तो मनी रिलेटेड होता, राईट? आणि तसं बघितलं तर आता कालच जे मी नोट्स काढले त्याच्यामध्ये मला 3 अफर्मेशन्स मिळाले खरं. की पहिलं तर त्यांनी सांगितलंय की दिवसातून 2 ते 3 वेळा 5-5 मिनिटांसाठी संपत्ती, यश हे बोलायचं आपल्याला. दुसरं म्हणजे माझे काम सहजपणे पूर्ण होत आहे. आणि तिसरं मी माझ्या याच्यानुसार बनवलंय, कारण माझा बिझनेस नाहीये म्हणून मी असं लिहिलंय की माझे इन्कम किंवा प्रॉफिट दररोज वाढत आहे. तर मग मला असं वाटतं की आपण काय करत जाऊया, तुम्ही असं पण पीडीएफ शेअर करता, राईट? आता तुम्ही उद्या 10th चॅप्टरची पीडीएफ शेअर करणार. तर आपण म्हणजे मला असं वाटतं की आपण काय करायचं, त्याच्यातले जे अफर्मेशन्स आहे, आता आजचं पण बघितलं तर एक अफर्मेशन आहे की किती छान संपत्ती. गोष्ट आहे. हे आपण कुठेतरी लिहिलं पाहिजे की लेसन 9 आणि याच्यातले हे अफर्मेशन्स आहेत. हे ऍक्च्युली आणि आय करायचं गेस आहे. हे रोज करायचं आहे. म्हणजे आता कसं आहे, हम्म मी नोट्स पाठवल्या त्याच्यामध्ये पण काही वेळेस अफर्मेशन टाकले होते. पण हे जे अफर्मेशन्स आहे ऍटलिस्ट 21 डेज साठी एक लिहायचं. जसं आता कालपासून आपण सुरू केले ना अफर्मेशन्स, मुलांसाठी, हम्म मिस्टरांसाठी. तसंच आपल्या रोजच्या या ज्या आहे याच्यासाठी पण आपल्याला कुठले एक अफर्मेशन सुरू करा, 21 डेज लिहा, मग दुसरं घ्या, 21 डेज लिहा. लिहायचं आहे. नाही, म्हणजे माझं कसं म्हणणं होतं की आता आपण हे ग्रुपमध्ये येतो ना, तर मग त्या रिस्पेक्टिव्ह चॅप्टरचं, आता जसं 9 चॅप्टर होता की संपत्ती आणि यश, हे 5 मिनिट्स साठी बोलायला सांगितलंय की ज्याचा आपल्या सबकॉन्शियस माइंड वरती खूप इम्पॅक्ट आहे. आता जे लास्टचं पॅराग्राफ आहे ते पण त्यांनी झोपताना जे सांगितलंय करायला, संपत्ती संपत्ती. संपत्ती. तर मग मला असं वाटत होतं की आपण हे सुरू करूया की लेसनच्या आधी 5 मिनिटं हो, त्या पाच त्या पाच मिनिटं. पर्टिक्युलर लेसनचे अफर्मेशन्स ग्रुपमध्ये बोलायचे. आता समजा तुम्ही बोलत असाल की संपत्ती, यश, तर आम्ही सुद्धा अनम्यूट करून मोठ्या मोठ्याने हे बोलणार. सो म्हणजे मला असं वाटत होतं असं केलं तर ग्रुपमध्ये थोडे जास्त बरोबर. एनर्जी आणि सगळे रिझल्ट मिळतील. हो. बट सगळे सांगू शकता जर तुम्हाला करायचे असेल नाही, तर. करायला बरोबर पाहिजे. आहे. करायचंय. करूया करू करूया असंच करूया करूया आपण. करूया. मनी सक्सेस संपत्ती यश असं. मनी सक्सेस संपत्ती यश असं डेली आपण बोलत गेलो तर आपल्या जीवनामध्ये पण प्रगती होईल. आणि राईट. व्हिडिओज ओपन ठेवत जा. मी एक्सप्लेन करत असताना एकाचाही व्हिडिओ ओपन नव्हता. नाही, माझ्या मध्ये कसं मुलगा असतो ना इथे तसं मी हम्म. ठेवलं. ते कळलं मला ते, पण जे हम्म. शक्य असेल त्यांनी ठेवायचे. एक्सप्लेन करताना कधी कधी जर तिकडे लक्ष गेलं ना तर असं असं वाटते मी एकटीच बोलतेय, काय मी समोरच्या ऐकत आहे की नाहीये. ठीक आहे, थँक्यू सो मच. आणि प्राजक्तांनी जी सांगितलं आहे ते तसं करायचं आहे. फक्त तुमचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन तेवढं पाहिजे. प्लस रात्री झोपताना सुद्धा तुम्हाला संपत्ती यश डेलिबरेटली म्हणायचं आहे. म्हटल्यानेच पण म्हणताना ही भावना मग दिवसभरही ते टिकवून राहिलं पाहिजे. फक्त आज आपण क्लासमध्ये म्हणतोय तेवढ्या पुरतंच मर्यादित नाही राहायचं आहे. आणि तुम्ही जे क्लासमध्ये शिकता तुम्ही त्याचे पॉइंटर्स काढा, ते तुम्ही पोस्ट करू शकता. आणि तुम्हाला जे अफर्मेशन सांगितले आहे ते आपण रोज ओरली तर बोलूच, पण लिहून पण बघा. ठीक आहे, चालेल, मला काय हम्म. हरकत नाही आहे. उलट चांगला इनिशिएटिव्ह आहे हा. आणि थँक्यू सो मच. एवढा म्हणजे मलाही छान वाटतं की तुम्ही एवढा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. सो चालू करूया, काय हरकत नाही. आणि छान छान अफर्मेशन पण पाठवा लागला. छान छान चांगले अफर्मेशन अफर्मेशन. पाठवायचे.
पुस्तकात छान छान अफर्मेशन दिले आहे ना. आय गेस नेक्स्ट चॅप्टर पण मनी रिलेटेड आहे ना, मग आपण अजून कंटिन्यू मनी करू चॅप्टर शकतो. भरपूर आहे, हा तर एकच पार्ट आहे. हम्म. चालेल. म्हणजे मग करूया आपला जो आपण. आपल्याला मॅजिक बुक मध्ये जो आपण लेसन शिकतो ना, मॅजिक मनी, तो फक्त आपला तेवढंच आहे की बिल साईन करा, बिल साईन करा. अरे शॉर्ट बिल मध्ये. साईन का करा? बिल साईन करण्याच्या मागचं काय आहे उद्देश माहिती आहे तुम्हाला? की थँक्यू गॉड, माझ्याकडे इतका पैसा दिला तू की मी आज किराणा आणू शकले या पैशातून. थँक्यू, मला हा किराणा आणून दिल्याबद्दल थँक्यू. ही भावना त्याच्यात करायची आहे, म्हणजे तुम्ही समृद्धतेची भावना. तुमच्याकडे लिटरली पैसा आहे. ज्यांना वाटतं ना अभाव आहे, काही नाही, जर तुम्ही आज 5 रुपयाची कुल्फी जरी खाल्ली असेल तरी वाव, माझ्याकडे आज 5 रुपये होते, मी कुल्फी खाल्ली. ही भावना त्याच्यात आली पाहिजे, म्हणून आपण ते बिल साईन करतो. त्याच्यामध्ये आपल्याला जे लेसन्स दिले आहे ना, जे काही 3 लेसन आहे, बिल साईन करा, त्याच्यानंतर चेक भरा. चेक भरताना मग तुम्ही चेक भरताना पैशावर नाही करायचा आहे फोकस. तुम्ही जी ती वस्तू आणता त्याच्यावर फोकस करा. तुम्हाला म्हणजे त्या बुकशी या बुकमध्ये इतकं वास्ट सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या मॅजिक बुकच्या प्रॅक्टिस अगदी मनातून करा. म्हणजे मी तरी आता मनातून एन्जॉय करते. मी मनातून एन्जॉय करता करता मी दिवसही भर अफर्मेशन हे आता मी म्हणजे मला वेळ मिळतो, मला भरपूर वेळ आहे. माझं काम करून मी तेवढा वेळ काढते आणि शक्यतोवर मी प्रयत्नच करते की मला करायचं आहे. आणि यावेळेस मी ठरवलंय की माझी मॅजिक बुकची प्रॅक्टिस मी एक्सलेंट करणार आहे. मी ऑलरेडी डिक्लेअर केले द डे 1ला आणि मी त्याप्रमाणे काम करत आहे. कारण मी स्वतः ऑब्झर्वेशन पण करते, तसंच तुम्ही पण करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा तुमच्या याच्यामध्ये, जे काही तुम्ही प्रॅक्टिस करता त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता येस. हे तुम्हाला संपलं खूप की मोठे नंतर मोठे मॅजिक उलगडे बुक. झाले असतील की का चेक क्लिअर नाही झाला. हा, कधीतरी कोणाचं मी शेअरिंग ऐकलेलं, तेव्हा मनात असं वाटलं की बाबा बघा, याचं झालं पूर्ण, माझं नाही झालं. आलं की नाही आला थॉट, एखाद्या वेळेस येतोच. कितीही तुम्ही काहीही म्हणा, मन म्हणायचं. येते, थॉट येतो. म्हणजे मी माझ्यावर सांगते, तुमचं मला माहित नाही. नाही, खरं आहे मॅम. हे आपण बोलतो खरं की मी जलेस करत नाही, मी हे करत नाही, बट म्हणजे ठीक आहे, आपण कदाचित आपल्या सराउंडिंगला आहे त्यांच्याविषयी करत नाही. बट आता हे अंबानीचं एक्झाम्पल दिलं तर म्हणजे खरंच आहे. काय तसं बघितलं तर काय जवळचा संबंध नाहीये आपला, की ते कोणी पाहुणे आहेत, कोणी दूरचे पण आहेत, राईट. पण तरी सुद्धा आपण असं एकदम जसं की आपलं मत खूप महत्वाचं आहे, अशा प्रकारे सगळ्यांनीच मत व्यक्त केली की हा त्याला काय, त्याचे 10 पिढ्या बसून खातील, काही पण त्यावर असं जे टीका पण काही टीका थॉट्स करता आपण करता बोलतो. त्याच्यावर इतकी मजा उडवल्या गेली, त्याच्यावर मीम्स बनल्या गेली, राईट. त्याच्यावर म्हणजे का का उलट मी तर स्वप्न बघितलं की येस, ऐसी डेस्टिनेशन वेडिंग मैं अपनी बेटी की करूंगी. राईट. म्हणजे ते खरं अप्रोच आहे. त्या अप्रोचने सगळ्यांनी बघायला पाहिजे होतं. हम्म. बट म्हणजे अगदी मी तर म्हणेल बोटावर मोजण्यासारखे लोक असतील की ज्यांनी अशा अप्रोचने बघितलं. पूर्ण दुनिया अपोजिट साईडला उभी होती की फन बनवणं, रील्स बनवणं. आणि अजून एक गोष्ट, जे तुम्ही बघता ते तुम्ही अट्रॅक्ट करता. तर मी सहसा काय करते, जास्तीत जास्त श्रीमंत लोक, खूप असे पैसेवाले कधी आले ना, मी छान बघते. मी दुसरं वाईटवाला किंवा एखादा दुसरा नाही बघत. मला व्हिडिओ बघायचा असेल तर मी जास्तीत जास्त असे खूप सोन्याचे दागिने घातलेल्या बाया मस्त ते असं असतं ना, ते मी खूप मस्त एन्जॉय करून बघते. कारण मला तेच अट्रॅक्ट करायचं. सो थँक्यू सो मच. उद्यापासून सुरू करूया की आज म्हणायचं हो आहे मॅडम, चालेल. एंड करतो. ठीक आहे, चला. उद्यापासून करूया आपण. येस येस येस, थँक्यू उद्यापासून सो सुरू. मच. मला अजून काहीतरी म्हणायचं होतं पण मी विसरली. ठीक आहे, जाऊ दे आणि नंतर. हे संपलं की मॅजिक बुक परत चालू करा मॅडम. बरं. मराठीतून खरंच खूप छान वाटतं मराठीतून. आता हिंदी चालू आहेत, पण आता हिंदी मराठी लँग्वेज परत मिक्स व्हायला आहे. हम्म. तुम्ही चालू करा मराठी. तुमच्या दोघींच्या बरोबर जे कनेक्शन होतं ना, ते दुसरं कोणाबरोबर हा, होत नाही. नाही होत. हा, ते बरोबर बोललात मी. आता इथे नायडू सरांचं चालू आहे खूप छान. पण लिहायला वगैरे ती भाषा पुन्हा हिंदी यायला लागली, कानावर पडायला लागली. हम्म. आपल्या मराठी पण लँग्वेज मध्ये मस्त. अरुणा मॅम आणि सुचिता मॅम असं हा. हे कनेक्टिव्हिटीचं नाहीये, हे कुठेतरी तुमच्या माइंड मध्ये तो थॉट आहे. बरोबर. कारण कसं आहे, तुम्हाला जर नॉट तुम्हाला, आम्हाला पण आता आम्हाला म्हणजे मला सुद्धा असं वाटतं की नाही, ॲनी आणि अरविंद सरांपेक्षा मला अश्विन मॅमचं छान वाटतं. बट स्टील मी ॲनीचं मॅजिक बुक केलं, कारण मला ते पॅटर्न जाणीवपूर्वक चेंज करायचं.
म्हणजे लहानपणी पण आपल्या शाळेत असताना असतं ना, की अरे मागच्या वर्षी या मॅमने गणित इतकं छान शिकवलं, की हे सर काय नवीन आलेत ते शिकवतच नाही छान. मग त्याचे परिणाम आपल्याला आपल्या रिझल्ट मध्ये दिसतात. मग हे असं बरोबर. आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून हे असं नाही बोलायचं किंवा हे पण नाही करायचं. म्हणजे अप्रिसिएशन म्हणून ठीक आहे, बट असं नका करू. आता जे पण सुरू असेल, जिथे पण तुम्हाला कुठे पण प्रॅक्टिस करायला मिळेल, तिथे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करून तुम्ही प्रॅक्टिस करत जा. तुम्ही हो तुमची ना? चालेल मराठीत मॅडम. करा ना. तुम्ही हिंदीत हो. जरी ऐकता तरी आपण मराठीत लिहायचं. हा, म्हणजे तसं करा. त्यांच्या मातृभाषेत आपण चांगलं व्यक्त होऊ शकतो त्यांचं म्हणणं हो. ते सगळ्यांचे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. कनेक्शन. तर आपण सगळे फ्लेवर एन्जॉय करायचे. हम्म. छान वाटतं. आपण ड्रॉइंग वगैरे काढतो ते मस्त वाटतं. थँक्यू सो मच. चला. ओके, बाय बाय. चालेल. थँक्यू मॅडम. चलो, थँक्यू. बाय.